कर्णधार बेन स्टोक आणि प्रशिक्षक ब्रेंडन मॅककलम याच्या बेसबॉल योजनेशी जुळवून घेताना प्रमुख फलंदाज जो रूटला अडचण येते आणि त्यामुळे तो त्याचा नैसर्गिक खेळ हरवून बसलाय असं मत इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुकनं व्यक्त केलंय। जसप्रीत बुमराह कसोटीत क्रमवारीत जगातील नंबर 1 गोलंदाज बनलाय। सध्या त्याचे 881 गुण आहेत आणि कसोटी क्रमवारीत अश्विनला मागे टाकत त्यानं इतिहास रचलेला आहे आणि हा पराक्रम करणारा तो जगातला पहिला गोलंदाज ठरलाय। रोहित शर्मावरील दडपण कमी करण्यासाठी नेतृत्व बदलाचा निर्णय घेण्यात आला। मात्र रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदावरून हटवण्याचा निर्णय अवघड होता असं स्पष्टीकरण मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक मार्क बाउसरनं दिलंय। जसप्रीत बुमराहची पहिल्या डावातील जादुई कामगिरी हा भारत आणि इंग्लंड या संघामधील मुख्य फरक होता। बुमराहच्या भेदक माऱ्यामुळेच भारताला दुसरा कसोटी सामना जिंकता आला असं मत इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेननं व्यक्त केलंय। दक्षिण आफ्रिका T20 लीगचा दुसरा हंगाम आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे। स्पर्धेतील पहिल्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स ईस्टर्न केप संघानं डर्बन सुपर जायंट्सचा 51 धावांनी पराभव केलाय।